नाही हे त्या सत्राचे अध्यक्ष होते, त्यांचं भाषण चालू होतं. या ठिकाणी ते 50 लोक उभे राहिल्यामुळे मागच्या लोकांना डिस्टर्ब होत होता की कोण यामध्ये येऊन डिस्टर्ब करत आहे. आम्ही त्यांना फक्त एवढंच म्हटलो की आमच्या मागच्या खुर्च्या रिकाम्या नाहीत, त्या भरलेल्या आहेत आणि त्यांना डिस्टर्ब होतोय, इकडे या. इकडे आल्यानंतर त्यांना जेवणाच्या ठिकाणी नेण्यात आलं अत्यंत सन्मानाने. आणि आमचे निमंत्रक जे आहेत रणजित शिंदे, प्राध्यापक अशोक पवार यांनी त्यांना तिथं रिसीव्ह केलं. आणि आमचे मित्र आहेत रणजित शिंदे यांनी आमच्या त्या वहिनींना पण अजून इतक्या प्रेमाने बर्फी खाऊने घातली, इतक्या प्रेमाने यांनी त्यांच्या तोंडात बर्फी घातली. आणि आम्ही त्यांना असं म्हटलो की बहुजन समाजाची रीत आहे, आमच्याकडे पाहुणा आला तर आम्ही त्याचं तोंड गोड करतो. आम्ही तोंड गोड केलं तरी तुम्ही अशा वाईट बातम्या पसरवताय, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि म्हणून हे जे झालं ते तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. कोणी तुम्हाला विचारलं तर माझ्यापर्यंत घेऊन येऊ नका, हीच गोष्ट त्यांना सांगा. असं घडलं हे सत्य आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आणि एक अत्यंत दर्जेदार रंगारंग असं गझल संमेलन आता या ठिकाणी होणार आहे. आपण सगळ्यांनी गझलेचा आस्वाद घ्यायचा आहे. थँक्यू.